नमस्कार, मी पुष्पा गुरुराज पुराणे. जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञ दर्शन या मूळ कन्नड भाषेतील ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाचा 4था भाग आपणासमोर सादर करीत आहे. प्रथम गुरुवंदना. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थम अतुलं भजे तापत्रयापहम्. आपल्या ग्रंथाचे कथानायक पूर्ण प्रज्ञ म्हणजे साक्षात भारती रमण मुख्य प्राण होत. भारती देवी म्हणजे भावी सरस्वती होय. आजचा 4था भाग आपण या भारतीशाच्या अक्षराभ्यासाने सुरुवात करत आहोत. भटांनी अत्यंत आनंदाने वासुदेवाला अक्षराभ्यास कराविला. एका प्रशस्त असणाऱ्या मोठ्या दगडी फरशीवर पहिल्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजादी कार्ये करून काही अक्षरे लिहून घेऊन ती गिरवून घेतली. पाजक क्षेत्रात ते अवतरित झालेल्या घरात वासुदेवाच्या अक्षराभ्यासाची ती फरशी आजही आपणास पाहता येते. भावी सरस्वती पतीचा तो अक्षराभ्यास किती गमतीशीर हा प्रसंग पाहून देवता पोट धरधरून हसले असतील. दुसऱ्या दिवशी त्यांनी वासुदेवाला पुन्हा तीच अक्षरे लिहून त्यांना गिरवावयास सांगितले. वासुदेवाने विचारले, बाबा, लिहिलेलीच अक्षरे पुन्हा पुन्हा का लिहित आहात? आता ते सारे मला समजले आहे. असे सांगून त्याने सारी अक्षरे लिहून दाखवली. पित्याला कळून चुकले. हे मूल म्हणजे प्रतिभा सागर होय. याला लोकांची वाईट नजर लागायला नको असा विचार करून त्या दिवसापासून त्यांनी त्याचा एकांतात अभ्यास घेण्यास सुरुवात केली. देवतांची रीत विचित्र असते. सामान्याप्रमाणे वागत असतानाच आपला असामान्य महिमा प्रकट करण्याची त्यांची रीत दिसून येते. नेयमपल्ली नामक गावात मध्यगेह भट्टांच्या आणखीन एका आप्तेष्टांचे घर. तेथील एक विशेष असा महोत्सव प्रसंग. त्या महोत्सवासाठी आई वेदवती आपल्या पुत्रासोबत म्हणजे वासुदेवासोबत आल्या होत्या. अशा उत्सवाच्या प्रसंगीही त्यांनी आपल्या सत्वशील स्वभावानुसार नेहमीप्रमाणे ज्ञानकार्यात सहभागी होण्याची वृत्ती सोडली नव्हती. प्रवचनाचा एक कार्यक्रम तेथेही एके ठिकाणी होता. प्रतिदिनी काहीतरी श्रवणादी केले पाहिजे असा शास्त्रविधी. विवाहाच्या धांदलीतही प्रवचन श्रवण करण्यासाठी वेदवती वासुदेवाला घेऊन तिथे पोहोचल्या होत्या. वासुदेव त्यांच्या मांडीवर बसला होता. शिवभट्ट हे तत्कालीन एक ख्यातकीर्त पुराणिक बुवा होते. ते मडिनाय वंशाचे होते. त्यांच्या सभोवती अपार असा श्रोतृवृंद होता. आपल्या नावाला साजेल याप्रमाणे शिवाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी एका प्रसंगाचे विवरण चालू होते. वासुदेवाला त्यांचे निरूपण साहवेनासे झाले. बसल्या जागेवरूनच त्याच्या ध्वनीचा गडगडाट झाला. अरे पुराणिका, तुझे निरूपण श्री वेदव्यास शुकादी ज्ञानवंतांना मान्य नाही. आकृती बालकाची असली तरी गर्जना सिंहाची होती. वायुदेवाची आरोळी भीमनादासारखीच असे शास्त्र वर्णन आहे. श्रोतृगणाच्या माना आपसूक त्या आवाजाच्या दिशेने मागे वळल्या. त्या आवाजासमोर शिवभट्टांचा आवाज त्यांना कोल्हेकुई वाटली. शिवभट्ट पूर्णपणे वरमला. प्रत्युत्तर देणे तो टाळू लागला. लोकांना कळून चुकले. खरा अर्थ पुराणिक बुवा जाणत नाहीत.
साऱ्या लोकांनी वासुदेवाला खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी विनंती केली. वासुदेवाचा अवतारच मुळी त्यासाठी होता. विष्णू सर्वोत्तमत्वाला सिद्ध करीतच त्या प्रसंगाचे वासुदेवाने निरूपण केले. शिवभट्ट पराभूत झाला. शिवादी देवताच वायुदेवापुढे पराभूत होत असताना शिवभट्टाचा पराभव झाला, त्यात नवल कसले? वासुदेवाला घेऊन प्रवचन करण्यास गेल्यामुळे वेदवती चुकीच्या निरूपण श्रवणापासून वाचली. श्री मध्वांच्या प्रतिकृतीप्रमाणे असणारे त्यांचे ग्रंथ शास्त्राध्ययनाआधी करताना जवळ बाळगल्यास अपार्थ काढण्याचा अनर्थ निश्चितच टळू शकतो, हे त्यावरून दिसून येते. आपल्या घरी परतल्यावर झालेल्या प्रसंगाचे वर्णन करून वासुदेवाने बाबांना प्रश्न केला. बाबा, आता तुम्हीच सांगा, चूक कोणाची, माझी का त्या शिवभट्टाची? मध्यगेह भट आश्चर्याने अवाक झाले. मुलाची प्रतिभा वादातीत आहे. स्वतःलाही अत्यंत जटिल वाटणाऱ्या त्या पुराण प्रसंगाचे मुलाने किती कौशल्याने मनाला पटणारे हृदयंगम असे विवरण दिले होते. खरोखर याला प्रवचनाचार्यच म्हटले पाहिजे. हा भगवंताचा कृपा प्रसाद होय. संतुष्ट बाबांच्या तोंडून उद्गार निघाले, मुला, तू जे सांगितलेस तेच खरे. पुढील मुद्दा आहे लिकुच कुलगुरूंकडून लिकुच शब्दाचा अर्थ. एकदा स्वतः पिता मध्यगेह भट्टांचे पुराण चालू होते. प्रसंग होता विविध वृक्षांचे वर्णन करणाऱ्या एका पुराण श्लोकाचे अर्थविवरण समजाविण्याचा. श्रोतृवृंदात वासुदेवही बसला होता. शेकडो वृक्षांचे वर्णन करीत त्याबद्दलची माहिती देत पित्याने श्रोतृवृंदास आश्चर्यचकित करून सोडले. लोकांना मध्यगेह भट्टांच्या पांडित्याविषयी आश्चर्य वाटत होते. तेवढ्यात वासुदेव म्हणाला, आपण हा श्लोक पुन्हा एकदा वाचून त्याचा अर्थ सांगण्याची कृपा करावी. पित्याने तसेच केले. वासुदेव म्हणाला, बाबा, यावेळीही तुम्ही या मूळ श्लोकातील लिकुच या शब्दाचा अर्थ न सांगताच पुढे गेलात. तुम्ही लिकुच या शब्दाचा अर्थ का नाही सांगितला? जनतेला आश्चर्य वाटले, तसे पित्यालाही. जे कोणाच्याही लक्षात आले नव्हते ते वासुदेवाने हेरले होते. पण तरीही त्यांनी त्याचा अर्थ आता सांगितला नाही. त्यांना ते माहीतच नव्हते. त्यांची जमेची बाजू ही होती की जरी त्यांनी त्याचा नीट यथार्थ अर्थ सांगितला नसला तरी चुकीचे विवरण देऊन त्यांनी ग्रंथाला अपचार पोहोचविला नव्हता. शिवभट्टाची विरुद्धोक्ती होती तर मध्यगेहांची अनुक्ती होती. विरुद्धोक्ती अनर्थकारी, अनुक्ती ज्ञानाची परिमिती दर्शविणारी. परंतु वासुदेवाला ती अनुक्तीही खपली नाही. म्हणूनच त्याने तसा प्रश्न केला होता. भट्टांनी जेव्हा त्याचे उत्तर दिले नाही तेव्हा लोकांनीच वासुदेवाला सांगितले, मुला, आता तुलाच त्याचा अर्थ सांगावा लागेल. तत्क्षणी वासुदेव उत्तरला, त्याचा अर्थ हेब्बलसो म्हणजे फणसाची ती एक जात. पित्याबरोबर श्रोत्यांनाही आश्चर्य वाटले. खरोखर हा पूर्णप्रज्ञच होय. वनस्पती शास्त्रही समग्रपणे हा जाणतो. पित्यालाही हा पुत्र मागे टाकेल. या प्रसंगामुळे आपला अवमान झाला असे पित्याला वाटले नाही. त्याचे कारण तो एक शब्द सोडला तर उर्वरित विषयासंबंधी त्यांना सखोल आणि योग्य माहिती होती असाच याचा अर्थ होतो ना. आपला मुलगा पित्याहूनही प्रतिभाशाली असल्याचे पाहून कोणत्याही पित्याला अभिमानच वाटेल. अवमानाची भावना त्याच्या मनात येणारच नाही. पुत्रादिच्छेद पराजयम. लोकांच्याही मध्यगेहाबद्दल गैरसमज झाला नाही. शास्त्राचे सूक्ष्म जाणणारे ते विद्वान होते. परंतु महाविद्वान पित्यापेक्षाही त्यांचा पुत्र अधिक वरचढ असणारे, विलक्षण प्रतिभा लाभलेले ते विद्वद्रत्न होते. खरे पाहता लिकुच
या शब्दाचा अर्थ तसा महासत सिद्धांताच्या अंतर्कक्षेत येणारा प्रश्न नसल्यामुळे लिकूच्या शब्दाच्या अर्थविवरणाच्या लोपाबद्दल आक्षेप घेऊन त्या शब्दाबद्दल लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण करून त्याला एवढे महत्त्व वासुदेवाने का दिले, असा प्रश्न साहजिकच उद्भवतो. तेथील लोकांना या प्रश्नाचे उत्तर नंतर एके दिवशी मिळाले. श्री मध्वांच्या अग्रेसर शिष्यापैकी एक मान्यवर शिष्य होते, त्रिविक्रम पंडित. त्यांनीच वायुस्तुतीची रचना केली आहे. त्यांचे पुत्र श्री नारायण पंडित यांनी सुमध्व विजय लिहिले आहे. या पितापुत्रांचा वंश हा लिकूचा वंश होय. म्हणूनच वासुदेवाला त्या लिकूच्या शब्दाबद्दल विशेष प्रेम वाटत होते. तो शब्द पित्याने वगळल्यामुळे ते पित्यावर नाखुश होते. लोकांना तेव्हाच समजले होते वासुदेव वनस्पती शास्त्रज्ञही आहे. त्यानंतर समजले तो वर्तमान, भूत आणि भविष्यही जाणणारा सर्वज्ञ आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुढील भाग आपण नंतरच्या भागात पाहूया. नमस्कार.